नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अरुंधती अनघाशी बोलत असते. अनघा नक्की काय काय घडलेलं आहे या गोष्टी अरुंधतीला सांगत असते. अनघा म्हणत असते की ताई, तुला माहिती आहे ना, मी किती व्यवस्थित गाडी चालवते, मी काळजीपूर्वक सगळं करत होते, पण अचानक काय झालं ना मला कळलं नाही. आरोहीच्या पोटात दुखायला लागलं आणि तिने ओरडायला लागली. त्यानंतर मी तिला समजवत होते तोपर्यंत तिने सीट बेल्ट काढला आणि मग माझ्या गाडीवरचा कंट्रोल सुटला. पण तुला माहिती आहे का ताई, आज जे काय झालेलं आहे ना ते फक्त आणि फक्त माझ्यामुळं झालेलं आहे. यश आणि आरोहीचं बाळ माझ्यामुळं गेलेलं आहे. हे सगळं अनघा बोलत असते. तेव्हा अरुंधती म्हणत असते की अनघा, शांत हो, असा विचार तू करू नकोस. तुला माहिती आहे का, असा विचार करायची काही गरज नाही. तुझी काही चूक नाही आहे याच्यामध्ये. उलट तू होती आरोही बरोबर, म्हणून आरोही सुखरूप तरी घरी आलेली आहे. जर तू नसती आणि आपण कोणीच नसतो आणि काय झालं असतं तर मग काय करायचं होतं सांग बरं मला. त्यामुळं मी एक तुला सांगते की तू अजिबात असा विचार करून घेऊ नकोस, तुझ्या मनाला कोणतीही गोष्ट लावून घेऊ नकोस की हे तुझ्यामुळं झालं आहे का, असं काहीही नाही. तेव्हा आरोहीचं बाळ माझ्यामुळंच गेलं आहे असं अनघा म्हणत असते. यश मला कधी माफ करेल का, असं अनघाच्या डोक्यात येत असतं. तेव्हा अरुंधती म्हणते की अगं अनघा, असं काय विचार करतेस तू, तुझ्यामुळं काहीही घडलेलं नाही. उलट जे नशिबात होतं तेच घडलेलं आहे. कारण आपण नशिबाला तर दोष देऊ शकत नाही ना. त्यामुळं तू एक गोष्ट कर, काहीही झालं तरीही स्वतःला दोष देऊन घेऊ नकोस, तू आराम कर, असं म्हणत अरुंधती अनघाला समजवत असते. तिचे डोळे पुसत असते. तिला सांगत असते की जे काय घडलेलं आहे त्याला तू अजिबात जबाबदार नाही. तुझं काहीही त्याच्यामध्ये तुझी कोणतीही चूक नाही. त्यामुळं तू आपली निवांत राहा, हे सगळं अरुंधती सांगत असते. आणि मग अनघाला म्हणते की तू जाऊन आराम कर, मी जेवणाचं बघते. तेव्हा अनघा म्हणते की ताई, मी करू लागते ना. तेव्हा अरुंधती म्हणते अगं राहू दे, मी आहे ना, तू आराम कर. आणि अभि येतोय माझ्या मदतीला, त्याने मला सांगितलेलं आहे की तो मला मदत करायला येणार आहे. हे सगळं चालू असतं आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं चालू असताना इकडे अनघाला आता अरुंधती जायला सांगत आहे. कारण अनघाची अवस्था थोडीशी बिकट आहे, तिलाही खूप त्रास होत आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आरोही रूममध्ये झोपलेली असते. मग अरुंधती आरोहीला समजवण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. आरोही झोपलेली आहे ते पाहून इकडे अरुंधतीला खूपच वाईट वाटत असतं. कारण जी परिस्थिती आज आरोहीवर ओढवलेली आहे ती खूपच वाईट आहे. अशी परिस्थिती दुसरं कोणावरही येऊ नये असं अरुंधतीला वाटत असतं. अरुंधती आरोहीच्या जवळ जाते. आरोही झोपलेली असते म्हणून अरुंधती तिथून परत जाणार असते. तेवढ्यात आरोही जागी होते आणि म्हणते की आई. तेव्हा अरुंधती म्हणते हां बोल ना बाळा, तुम्ही माझ्याजवळ थोड्या वेळ बसाल का. तेव्हा अरुंधती म्हणते हो बसते मी तुझ्याजवळ, काहीच अडचण नाही, असं म्हणत आता अरुंधती तिथे बसते. तेव्हा आरोही म्हणते की मला ना खरंच मला कळतच नव्हते की काय करावं. बरं झालं तुम्ही आलात ते, मला ना म्हणजे टेन्शन आलेलं होतं. हे सगळं ती बोलत असते आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती म्हणते की मी आले ना आता, मग नको काळजी करू, असं म्हणत तिची समजूत घालत असते. आणि त्याचबरोबर इकडे अरुंधतीला खरं तर टेन्शन असतं की आरोही बरोबर आपण ह्या गोष्टी कशा मॅनेज करणार आहोत, तिला कसं समजवणार आहोत. कारण या धक्क्यातून आपणच स्वतः अजून बाहेर पडलेलो नाही, तर आपण तिची कशी समजूत घालायची हा प्रश्न अरुंधतीच्या पुढे असतो. पण अरुंधती खंबीरपणे तिथं बोलत असते. ती म्हणत असते की आरोही आता आराम कर, काही काळजी करायची गरज नाही. तेव्हा आरोही म्हणत असते की आई, आई हा शब्द म्हणजे मी आश्रमात सगळ्यांशी बोलायचे. आमच्यासाठी माई खूप जवळच्या होत्या, त्याचबरोबर मावशी होत्या, काकू होत्या, पण आई कधी कोणाला म्हणावं वाटलंच नाही. आई म्हणावं वाटलं ते तुम्हाला. मी तुम्हाला भेटले आणि माझ्या आयुष्यात आई आली, मग मी तुम्हाला आई म्हणायला सुरुवात केली. ते पण यशमुळं शक्य झालं. यश जर माझ्यासोबत नसता तर ही गोष्ट शक्यच झाली नसती. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती म्हणते की मी तुझी आई आहे ना, मग काळजी करायची काही गरज नाही, आता लवकर बरी हो, म्हणजे सगळं व्यवस्थित होणार आहे. हे सगळं चालू असतं आणि त्याचवेळी अरुंधती तिची समजूत घालत असते. तिला सांगत असते की हे बघ, कोणत्याही गोष्टीची काळजी करायची काही गरज नाही. तेव्हा आरोही म्हणते की मी तुमच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपू का,
तेव्हा इकडे अरुंधती सांगते की हो झोप ना. मग अरुंधती आरोहीला मांडीवर घेते, तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते, तिची समजूत घालत असते, तिला सांगत असते की आरोही आता या सगळ्यातून बाहेर आलं पाहिजे. त्यानंतर तू बरी झालीस की पुन्हा एकदा बाळाचा विचार करता येईल. आत्ता फक्त तू यातून सुखरूपपणे बाहेर येणं गरजेचं आहे. हे सगळं आरोहीला अरुंधती सांगत असते. अरुंधती तिची समजूत घालत असते की काहीही असलं तरीही आत्ता सध्याच्या घडीला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे या सगळ्यातून बाहेर पडणं. कारण आरोहीला खूप मोठा धक्का बसलेला आहे, तिचं बाळ गेलेलं आहे, तिचं बाळ तिच्यासोबत नाही. ही गोष्ट खूपच भयानक आहे. त्यामुळं आरोहीची समजूत घालणं, तिला समजून घेणं, तिच्या कलेनं घेणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आरोही मात्र पुन्हा बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की हे माझ्याच बाबतीत का झालं? माझं असं कोणीतरी येणार होतं. तुमच्यामुळं, यशमुळं मला सगळी नाती मिळालेली होती. मी लहान असताना नेहमी मला असं वाटायचं की माझ्यासाठी माझं कुटुंब असावं आणि मला खरंच यशच्यामुळं हे पूर्ण कुटुंब मिळालेलं होतं. अगदी मला गुण्यागोविंदाने मी या घरात राहत होते. पण अचानक हे सगळं काय झालेलं आहे हे सगळं ती बोलत असते आणि तिचं चालू असतं. ती बोलत बोलत तशीच झोपी जाते. इकडे अरुंधतीच्या डोळ्यात मात्र पाहणी आलेलं असतं. अरुंधतीलाही कळत नसतं की आपण कशी समजूत घालायची आहे, म्हणून अरुंधतीलाही वाईट वाटत असतं. इकडे यश अंगणात बसलेला असतो. तो विचार करत असतो की हे असं का झालेलं आहे. कारण जेव्हा आरोहीने ही बातमी दिली तेव्हा तिला किती आनंद झालेला होता, ती किती खुश होती. आणि आता हे सगळं कशामुळे झालेलं आहे, या सगळ्याला कोण जबाबदार आहे, म्हणजे का आमच्याच बाबतीत, का आमच्याच नशिबात असं का झालेलं आहे. हे असे अनेक प्रश्न यशला पडलेले असतात. आणि त्याला आठवत असतं जेव्हा आरोही आई होणारे ही बातमी तिला कळलेली होती तेव्हा आरोही किती खुश होती. कारण आरोही धावतच आईकडे आलेली होती. आईला म्हणालेली होती की मी आई होणार आहे. खरंच मला ना माझ्या स्वतःचं हक्काचं असं कोणीतरी या घरात येणार आहे, या जगात असणार आहे. इतके दिवस मी एकटी होती, पण आता माझ्या आतला अंश, माझी नाळ ज्याच्याशी जोडलेली आहे, असं कोणीतरी माझ्यासोबत असणार आहे. या गोष्टीचा आनंद आरोहीला खूप झालेला होता. हे यशला सगळं आठवत असतं. यशला वाईटही वाटत असतं की आता जे काही घडलेलं आहे या सगळ्यातून मी आरोहीची समजूत कशी घालू, हा प्रश्न यशला असतो. आणि यश त्याच गोष्टींचा विचार करत असतो की आरोहीला या सगळ्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. कारण आरोहीची तब्येत वरचेवर खालावत जाते. आणि मग त्याच्या हातामध्ये ते लहान बाळाचं खेळणं असतं आणि ते खेळणं घेऊन यश तिथं बसलेला असतो. आणि तेवढ्यात अभि तिथे येतो. अभिला माहिती असतं यशची अवस्था वाईट होत चाललेली आहे. अभि यशला समजवण्यासाठी चाललेला असतो आणि तो यशला म्हणतो की यश बरं आहेस ना तू? तेव्हा यश म्हणतो की हो. आणि यश बोलायला सुरुवात करतो. तेव्हा अभि म्हणतो की यश आत्ता जे काय घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. हे मलाही माहिती आहे, तुलाही माहिती आहे. परंतु त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे ती म्हणजे आरोहीला या सगळ्यातून बाहेर काढणं. आता जर आपण असेच खालावून बसलो, आपण असा विचार करायला लागलो तर आरोही या सगळ्यातून कशी बाहेर येणार आहे याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. कारण काहीही झालं तरीही आरोहीसाठी हा खूप मोठा धक्का आहे आणि आरोहीला यातून बाहेर काढावंच लागणार आहे. आणि हे सगळं तुला करावं लागणार आहे. आम्ही सगळे जरी तुझ्यासोबत असलो तरीही आरोहीची काळजी घेणं हे तुझ्यासाठी जास्तच गरजेचं आहे. आरोहीला कोणत्याही गोष्टीसाठी कमी पडता नाही, कामा नये. तिची समजूत घालणं, तिच्या कलेनं घेणं ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आणि लवकरात लवकर तिला घेऊन डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. कारण तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. या सगळ्यातून बाहेर तिला काढलं पाहिजे. तेव्हा यश म्हणतो की आमच्याच बाबतीत असं का झालेलं आहे. आरोही किती खुश होती माहिती आहे का तुला? कारण जेव्हा हे सगळं समजलेलं होतं तेव्हा आरोहीला एवढं छान वाटलेलं होतं. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि त्याचबरोबर इकडे आरोहीला खूप आनंद होत होता. तिला छान वाटत होतं. आमचं बाळ या जगात येणार होतं. कोणी का असे ना, मुलगा असो मुलगी असो, आम्ही दोघंही खूप खुश होतो. पण आज हे सगळं काय घडतंय? अभि आमच्याच बाबतीत का? आपली गोष्ट वेगळी आहे रे. अरे आरोही आहे ना, ती अनाथ आहे. ती अनाथ आश्रमात वाढलेली आहे. तिचं असं या जगात कोणी नव्हतं रे. मग आमचं बाळ हे तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.
हे सगळं यश बोलत असतो आणि तो रडत असतो. तेव्हा अभि म्हणतो की मान्य आहे मला यश, पण या सगळ्यातून तुला सावरलं पाहिजे, तुला बाहेर आलं पाहिजे आणि आरोहीसाठी तुला पुन्हा लढण्यासाठी तयार झालं पाहिजे. हे सगळं यशला अभि सांगत असतो. तो म्हणत असतो की आता विचार करायचा नाही, आता आरोहीसाठी पुन्हा तयार व्हायचं आहे. कसं आहे, यानंतर पुन्हा बाळाचा विचार तुम्ही करू शकता. आरोहीची तब्येत व्यवस्थित झाली की पुन्हा एकदा बाळाचा विचार करता येईल. पण काहीही झालं तरी आत्ता तिची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तिला एकटीला सोडूनही चालणार नाही. इकडे आरोही उठते आणि त्याचबरोबर आरोही जाते आणि तिथे टेबलवरती असलेली बाहुली उचलते आणि त्या बाहुलीला घेऊन तिच्याशी बोलू लागते. अरे बाळा, हां मला झोप लागली होती ना, तुला भूक लागली होती ना बाळा, खरंच सॉरी मी झोपले होते ना, मग माझ्या लक्षात नाही आलं, असं म्हणत ती बाहुलीशीच बोलायला सुरुवात करते. अरुंधतीला धक्का बसतो, कारण आत्ता काही वेळापूर्वी आरोही व्यवस्थित होती आणि मग अचानक आता काय झालेलं आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग अरुंधती तिला म्हणते, आरोही काय करतेस तू? तेव्हा आरोही म्हणते, अहो आई, बाळाला झोपवते मी, ते बघा ना रडत होतं ना ते, म्हणून त्याची समजूत घालत आहे मी. हे सगळं आरोही सांगत असते. अरुंधतीला धक्का बसतो, म्हणजे ते भाऊला हातात घेतलेलं आहे आणि त्या भाऊल्याबरोबर इकडे आरोही बोलत आहे, गप्पा मारत आहे आणि त्या भावल्याला समजून सांगत आहे. या सगळ्या गोष्टी आरोही करत आहे. तेव्हा अरुंधतीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. म्हणजे ज्या गोष्टीची भीती होती आणि तीच गोष्ट पुन्हा एकदा घडत आहे. म्हणजे आज सगळ्यांना वाटत होतं की आरोहीला असा कोणताही मानसिक धक्का बसू नये किंवा ती त्यातून बाहेरच पडणार नाही, असं काही होऊ नये. पण शेवटी आरोहीला तो मानसिक धक्का बसलेला आहे आणि अरुंधती खाली येते. त्याच वेळेस यश आणि अभि घरात येत असतात. ते म्हणतात, काय झालं आई? तेव्हा अरुंधती सांगू लागते की आरोहीची तब्येत, आरोहीच्या बाबतीत असं काहीतरी घडलेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे अरुंधती सांगत असते की आरोही आत्ता असं करते, आरोही असं बोलायला लागलेली आहे आणि आरोही आत्ता ती बाळाला घेतलं, मग बाळाला म्हणून तिने बाहुलीला घेतलेलं आहे. आणि तेव्हा अभि म्हणतो की यश, आरोहीची आता जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. असं होऊ शकतं तिला मानसिक धक्का बसलेला आहे, तिला आता हे ॲक्सेप्ट करणं अवघड जात आहे. तिला कळतच नाही आहे की आपण काय करतोय, कोणत्या भ्रमात आहोत, या कोणत्याच गोष्टी तिला जाणवत नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांना तिची काळजी खूप शांतपणे घ्यावी लागणार आहे. तिला काय हवं काय नको या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. आणि पर्सनली यश, तुला आरोहीबरोबर 24 तास राहावं लागणार आहे. तिच्यावर ओरडून कोणत्याही गोष्टी तिच्यावर बळजबरी करून काही उपयोग होणार नाही. कारण आत्ता आरोहीची मानसिक अवस्था बिकट होत चाललेली आहे आणि त्याचबरोबर तिला समजून घेणं, त्याचबरोबर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिच्या कलेने घेणं आणि तिला शांतपणे समजून सांगणं खूप गरजेचं आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे अरुंधती रडायला लागलेली असते. आता सगळेजण यशला समजून सांगत आहेत. अभिही यशला सांगत आहे की तिच्यावरती अजिबात ओरडायचं नाही, तिला शांतपणे सर्व गोष्टी सांगायच्या आहेत. हे सगळं तिला अभि यशला सांगत असतो आणि त्याचबरोबर अरुंधती इकडे रडायला सुरुवात करते. हे काय झालेलं आहे, हे सगळं कशामुळं घडतंय, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि तिला वाईट वाटत असतं. कारण इकडे सगळं जरी झालेलं असलं तरीही आता अरुंधतीला आधार देणं, अरुंधतीने आरोहीला आधार देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं अरुंधतीला या सगळ्यातून बाहेर पडून आरोहीसाठी सज्ज व्हावं लागणार आहे. कारण संजना कोणत्या थराला जाऊ शकते, आरोहीशी कशा पद्धतीनं वागू शकते, या सगळ्या गोष्टींची कल्पना या सगळ्यांना आहे आणि त्यामुळं आरोहीसाठी हा निर्णय घेणं अरुंधतीला गरजेचं आहे. अभि म्हणतो की यश, उद्याच्या उद्या आरोहीला घेऊन हॉस्पिटलला जावं लागणार आहे. तिच्यावरती काही ट्रीटमेंट आहे ती सुरू करावी लागणार आहे आणि लवकरात लवकर आपल्याला तिला पटवून देणं गरजेचं आहे की तिचं बाळ या जगात नाही. आणि जेव्हा ही गोष्ट तिला पटेल तेव्हाच या धक्क्यातून बाहेर येईल. आणि यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा बाळाचा विचार करणं. मान्य आहे आत्ता गोष्ट घडलेली आहे ती खूप वाईट आहे, पण तरीही जर पुन्हा एकदा तुम्ही बाळाचा विचार करू शकला तरच हे पॉसिबल होणार आहे, अन्यथा हे पॉसिबल होऊ शकत नाही. आरोहीला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्या सगळ्यांना तिची काळजी घ्यावी लागणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉलमध्ये पाळणा आणून ठेवलेला असतो आणि तिथे बसलेले असतात, तिथे सगळेजण असतात. आप्पा येतात, कांचन येते आणि हे सगळं काय झालेलं आहे हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि आप्पा कांचन तिथं आलेले असतात आणि ते पाहतात, अगं अनघा कुठेच तू, अगं अनघा हा पाळणा कुणी आणून ठेवलेला आहे, हा प्रश्न विचारला जात असतो. आणि तेव्हा
अनघा तिथे येते, संजना तिथं असते आणि म्हणत असते असा त्याचा उपयोग काय आहे. त्या आरोहीचं बाळ गेलेलंच आहे आणि आता जानकी पण मोठी झालेली आहे, त्यामुळे या पाळण्याचा उपयोग कोणाला आहे. आता भंगारातच घातला पाहिजे त्याला. तेव्हा आप्पांना आणि कांचनला त्या संजनाचा खूप राग आलेला असतो आणि संजना ज्या पद्धतीनं वागत आहे, ज्या पद्धतीनं बोलत आहे, या सगळ्यामुळे ते दोघंही भयानक चिडलेले असतात. कारण संजना मागचा पुढचा जराही विचार करत नाही, माणसाच्या मनाला गोष्टी लागतील याचाही विचार करत नाही आणि ते डायरेक्ट बोलत असते. तेवढ्यात अनिरुद्ध तिथे येतो आणि संजनाला सांगू लागतो की मला एका मीटिंगसाठी जायचं आहे, मी बाहेर जाणार आहे. तेव्हा संजना म्हणते हो मी पण बाहेरच जाणार आहे, जर मी इथे घरातच राहिले ना तर मलाही वेळ लागेल, कारण या घरामध्ये जरा वेडी माणसं काही कमी भरलेली नाहीत. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा कांचन म्हणते हे बघ, तुझ्या नादी लागण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तुझं जे काय चाललं आहे ना ते तुझ्यापाशी ठेव, आम्हाला त्याच्यामध्ये कोणताही रस नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यामुळे आम्हाला कोणालाही त्रास होता कामा नये. तेवढ्यात अनघा तिथे येते आणि अनघा म्हणते की काय झालं आजी. तेव्हा कांचन म्हणते की हा पाळणा, जानकीचा पाळणा इथं कसा आलेला आहे. तेव्हा अनघा सांगू लागते की नाही माहिती, मला तो गच्चीत होता. आणि त्याच वेळेस आरोही आता खाली आलेली आहे. तिने बाळासाठीचे कपडे त्याचबरोबर बाकीचे दुपटे सगळं घेऊन आलेले आहे आणि कांचनला म्हणत असते की आजी हे बघा, हे तुम्ही सांगितलं होतं ना जानकीचे जुने कपडे आहेत, ते धुवून ठेवायचे आहेत, मी सगळी तयारी केलेली आहे. हे बघा, हे जानकीचे जुने कपडे आहेत, तुम्ही मला सांगितलं होतं ना, अगदी तसंच केलेलं आहे. आणि सोप्यावरती येऊन तिथं बसते ती आणि बोलायला सुरुवात करू लागते. तिचं असं म्हणणं असतं की हे जानकीचे जे कपडे आहेत ते आता आपल्या बाळाला घालायचे आहेत. तेव्हा आरोहीला कांचन समजवू लागते अगं आरोही, आपलं बाळ नाही आहे. पण आरोही मात्र म्हणत असते की अहो आजी असं काय म्हणताय, आहे ना बाळ, वरती झोपले ते. आणि आत्ता घरात सगळ्यांना कळतं की आरोहीचं मानसिक संतुलन बिघडत चाललेलं आहे, तिला खूप मोठा मानसिक धक्का बसलेला आहे आणि या सगळ्यातून खरंच खूप अवघड जाणार आहे. तेव्हा इकडे संजना म्हणते की या घरात वेड्यांची काही कमी नव्हती, म्हणून आणखी एकाची भर पडलेली आहे. या घरामध्ये सगळे सायकिकच भरलेले आहेत असं संजना म्हणत असते. तेव्हा घरातले सगळेजण संजनावरती ओरडतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यश आरोहीला समजावून सांगत असतो की आरोही, एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही अगं असा तू विचार नको करू, तुझ्या लक्षात का येत नाही आहेत गोष्टी, कारण तू असा जर विचार करत राहिली तर तुला कसं समजवू मी. असं म्हणत यश तिला समजून सांगत असतो, तिच्याशी बोलत असतो. परंतु इथे आरोहीला मात्र ती गोष्ट पटतच नाही की आपलं बाळ नाही आहे, आपण आत्ता आपलं बाळ या जगात येऊ शकलेलं नाही. ह्या गोष्टी तिचं मन ॲक्सेप्ट करायलाच तयार नाही. तिला फक्त एकच वाटत आहे की मला माझं बाळ हवं आहे, काहीही झालं तरी मला माझं बाळ हवं आहे, एवढाच तिचा हट्ट आहे. आणि संजना म्हणते की आता बघा लवकरात लवकर, नाही तर तिची अवस्था काय होईल ना तुम्हालाही कळणार नाही. खरं तर या घरात ना मला ह्या वेड्यांसोबत राहायची इच्छाच नाही. तेव्हा यशला राग आलेला असतो आणि यश म्हणतो मग राहा ना तू शहाण्या माणसात जाऊन, आम्ही सगळे वेडे आहोत ना, तुला राहायचं नाही आहे ना असं पण आमच्यासोबत, मग जा तू आणि शहाण्या माणसात राहा. तेव्हा संजना म्हणते आमचे पैसे टाक, आमचा हिस्सा टाक, आहेत का तुझ्याकडे तेवढे पैसे, टाक आमच्या पुढं आणि जाऊ दे आम्हाला बाहेर, मग जाईल आम्ही, आमचा प्रॉपर्टीमधला हिस्सा आम्ही घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही. हे सगळं संजना बोलत असते आणि तेव्हा मात्र यशला धक्का बसतो. पण अरुंधती मात्र नक्कीच एक स्ट्रॉंग निर्णय घेणार, ज्यामुळं आरोही आणि यशला होणारा जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी अरुंधती नक्की काय करणार आहे. तिच्याकडे असलेले पैसे त्या संजनाच्या तोंडावर मारत तिला सांगणार आहे का चालती हो तू या घरातून, कारण तुझ्यामुळं आम्हाला त्रास होत आहे. हे अरुंधती करू शकेल का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.